हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मी उद्या काहीतरी तुमच्यासाठी एक एज्युकेशनल व्हिडिओज घेऊन येईल. सो आज सकाळपासून मला वेळच नाही मिळाला. ओके, सो मला सॅटर्डे संडेला बाहेरची कामं असतात, घरची पण कामं असतात. ओके, सो वीकडेजमध्ये तर वेळ मिळतच नाही. विकेंडला जेवढे कामं असतात ते मी करत असते. सो फायनली आता माझा मुलगा झोपलेला आहे, तर मला वेळ मिळालेला आहे, म्हणून मी म्हटलं की एखादा आपण व्हिडिओ टाकूया. सो मी खूप विचार केला की कोणत्या टॉपिकवरती टाकायचं, कोणत्या टॉपिकवरती टाकायचं. सो मला असं वाटलं की मी स्विंग ट्रेडिंग बद्दल जर तुम्हाला अवेअर करते आहे, तर त्याबद्दलच आपण काहीतरी टाकूया. सो बघा ट्रेडर्स, मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही यूट्यूबवर बघता की खूप सारे असे ट्रेडर्स आहेत जे स्विंग ट्रेडिंग शिकवतात. ओके, सो मी फक्त तुम्हाला पॉइंट्स, म्हणजे स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे ते पॉइंट्स मी तुम्हाला आता देणार. ओके, सो एका व्हिडिओमध्ये ते पॉइंट्सबद्दल डिटेल नॉलेज मी एका व्हिडिओमध्ये नाही देऊ शकत, कारण की व्हिडिओ लेंदी होईल आणि तुम्हीही पण बोर होसाल. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघणार नाही, म्हणून मी फक्त आता पॉइंट्स देते, जे मेन मेन पॉइंट्स असणार आहेत स्विंग ट्रेडिंगसाठी. त्या पॉइंट्सच्या अनुसार तुम्हाला म्हणजे चॅप्टर वाईज तुम्ही बघू शकता. तुम्हाला दुसऱ्या कोणा यूट्यूबरचा बघायचं असेल, किंवा तुम्ही हे बघा, कधीही कोणता कन्सेप्ट क्लिअर झाला नाही ना, तर 4-5 लोकांचे व्हिडिओ बघायचे, तेव्हा ते कन्सेप्ट क्लिअर होतात. सो मीही स्टार्टिंगला जेव्हा आले होते तेव्हा एवढे जास्त तर नव्हते, पण मी बघायचे असे खूप खूप जास्त काढून गुगल करून वगैरे यूट्यूबवरती खूप खूप माझं कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत मी त्याला बघायचे. ओके, सो आपलाच नॉलेज वाढतो. आपण इंस्टाग्रामवरती रील्स स्क्रोल करत बसल्यापेक्षा आपला काहीतरी आपल्याच याच्यावरती वेळ द्यायचा. ओके, 2 काय 4 व्हिडिओ काय 10 व्हिडिओ जरी बघून झाले, तरी तुमचा कन्सेप्ट क्लिअर होत नसेल, तरीही तुम्ही त्याला वेळ द्या आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके, आणि हे मी जेवढं सांगते ना, एवढ्या एफर्ट्स घेण्याचीही गरज नाही आहे. स्विंग ट्रेडिंग ही खूप 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 इझी आहे. ओके, फक्त तुम्हाला चार्ट रीडिंग आला पाहिजे. फक्त काय आला पाहिजे तुम्हाला? चार्ट रीडिंग आला पाहिजे. सो म्हणजे मेनली तुम्हाला चार्ट ट्रेडिंग आलं पाहिजे, पण त्याच्यासाठीही आपल्याला जसं बाईंग कुठे करायची इनिशिएट, मग सेलिंग कुठे करायची इनिशिएट, ओके, किती स्टार्टिंगला किती पर्सेंटेज घ्यायचे, ओके, आणि स्टॉप लॉस कितीचा घ्यायचा, हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आता काही काही ट्रेडर्स आहेत जे काय म्हणतात की तुम्हाला फक्त रिस्क रिस्क मॅनेजमेंट आलं पाहिजे. ओके, रिस्क मॅनेजमेंटच आलं पाहिजे, हेच गरजेचं आहे असं म्हणतात. पण तुम्हाला माहीतच नाहीये की कोणता स्टॉक बाय करायचा आहे, कुठे बाय करायचा, काय करायचा. ओके, सो हे पण पण हे बघा, रिस्क मॅनेजमेंटनी पण होतं. पण तुम्ही जर एखाद्या स्टॉकमध्ये राईट टाईमवर एंट्री घेतली आणि तुमचा तुमचा रिवॉर्ड तुम्हाला मिळाला आणि कुठे कट करायचं तुम्हाला कळलं, किंवा तुमची स्ट्रॅटेजी बनली, किंवा आपण जे चार्ट पॅटर्न शिकलो किंवा शिकणार आहोत तेही बनले, आणि तरीही ब्रेकआउट करूनही स्टॉक खाली आला, तर तुम्हाला कुठे एक्झिट करायचं आहे. ओके, कुठे एक्झिट करायचं, किती पर्सेंटेजचा लॉस घ्यायचा आहे, हेही तुम्हाला माहीत असायला पाहिजे ना. ओके, चार्ट आला खाली तर का आला, काही बॅड न्यूज आहे का, जसं की पूर्ण इंडेक्स पडतो आहे का. ओके, सो आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, इंडेक्स आपला कितीही फॉल झाला, जसं की निफ्टी एखाद्या दिवशी खूप जास्त, जसं की ह्या दिवशी झाला होता, हे बघा सगळे स्टॉक आले होते 4 जूनला. सो असं आहे की कितीही निफ्टी आपला फॉल झाला तर रिकवर करतोच. ओके, भलेही थोडेसे जास्त दिवस लागतील, पण हा रिकवर करतो. सो कधीही असं घाबरून जायचं कारण नाही आहे. मी असं नाही म्हणत की स्टॉप लॉस घ्यायचा नाही. स्टॉप लॉस घ्या, पण मला सांगा तुम्ही, जर हा एक ONGC आहे बघा, हा आता इथे हा याने ब्रेकआउट दिला चार्ट पॅटर्नचा. आता हा मी ऑलरेडी तुम्हाला दिला होता 8 तारखेला. ओके, हा मी ऑलरेडी दिला होता. आता ह्याचा माझी स्ट्रॅटेजी आहे, ही माझा सेटअप आहे हा, की एक रेंज बनवतो, रेंजचा याने ब्रेकआउट केला होता. ओके, सो त्या ब्रेकआउटवरती मला ह्याला घ्यायचा होता आणि मी तुम्हाला पण दिला होता. सो बघा की ह्याने ह्या तारखेला 8 तारखेला ह्याने ब्रेकआउट दिला होता. सो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. 8 तारखेला मी बनवला असेल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी, पण 8 तारखेचाच माझा व्हिडिओ बघा. ओके, सो मी काय सांगितलं होतं की ह्याने चांगला ब्रेकआउट दिलेले आहे. जर हा खाली भेटला तुम्हाला कुठेही ह्या लाईनच्या वरती, आणि ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलच्या
खाली नको जायला, पण ह्याच्याच वरती किंवा इथे जर हा आला तर तुम्हाला आणखी जास्त पॉइंट कॅप्चर करता येईल आणि खाली आला तर घेऊन घ्या. ओके. सो ह्यानी काय केलं, इथे तुम्हाला ब्रेकआउट दाखवला. ओके. नेक्स्ट 2 दिवस हा खाली आला. ओके. बऱ्याच लोकांनी हा इग्नोर केला असेल, की अरे हा तर ब्रेकआउट दिला पण खाली आला. नाही. खाली आला, मला माहिती आहे, मी एक ट्रेडर आहे, मला माहिती आहे की नाही हा जाणारच आहे, तर हा खाली आला काय? आणि जर मी इथेही बाय केला असता, ओके, मी इथेही बाय केला असता, तर हा खाली आला तर मी याच्यामध्ये आणखी क्वांटिटी ऍड केल्या असत्या. ओके. पण काय करायचं, की 2 दिवस वेटच करायचं आहे आपल्याला. ओके. ह्याच्या ब्रेकआउटवरती तुम्ही घेऊ शकता. पण जर हा खाली आला तर तुमच्याकडे चांगलं तुमच्याकडे हे आहे. ओके. चान्स आहे याला खाली पकडण्याचा. ओके. इथून घेतला, बघा गेला वरती, गेला. ओके. आणि ह्या दिवशी बघा खालीही आला, पण परत वर गेला बघा. कारण बघा, आता ह्याच्यामध्ये आतापर्यंत किती पर्सेंटेज आपण इथे दिला होता. ओके. आपण इथूनही जर घेतला असता याला, तर हा आपल्याला 17%चा 17 नाही, 1 मिनिट, 16.4. ओके. 16.4%चे रिटर्न्स याने दिलेले आहेत. ओके. सो असं असतं आणि हा ह्याचाही ब्रेकआउट करू शकतो. ओके. सो असं असतं, कारण की चांगला चार्ट पॅटर्नचा इथे ब्रेकआउट झालेला आहे. हा किती दिवसाचा कन्सोलिडेशन आहे इथे, किती दिवसाचा हा कन्सोलिडेशन इथे ब्रेक झाला होता, याला वर जाणंच होतं. ओके. सो खूप कमी केसेसमध्ये स्टॉक्स एंट्री देऊन खाली येऊन जातात. मी इंडेक्स नाही म्हणत आहे, स्टॉक्स म्हणत आहे. इंडेक्समध्ये ह्या गोष्टी होतच राहतात. हे ब्रेकआउट वगैरे फेल होतात, एंट्री देते आणि खाली येऊन जातो. ओके. सो ह्या गोष्टी इंडेक्समध्ये होतात. म्हणून मी सांगते की इंडेक्स तुम्ही करू नका. तुम्ही फ्युचर अँड आपल्या F&O करू नका. कारण की निफ्टी आणि बँक निफ्टी जेव्हा मीही करत होते, तेव्हा स्टार्टिंगमध्ये असंच व्हायचं. माझा सेटअप तर बरोबर होता. मी तर एंट्री बरोबर चांगल्या ब्रेकआउटवरती घेतली होती. पण त्याने काय केलं, खाली मी एंट्री घेतली, खाली आला, स्टॉप लॉस हिट केला आणि तिथूनच तो सरळ वरती जायला लागला. सो असं म्हणजे सगळ्याच ट्रेडर सोबत हे होतं. मग तुम्हाला काय करायला लागतं, की स्टॉप लॉस मोठा ठेवावा लागतो. आता मी सांगते, की जेवढे मोठे-मोठे ट्रेडर्स आहेत, तुम्हाला सांगतात, की बँक निफ्टीचा एस-एल आहे जो 30 पॉइंटचा तुम्ही ठेवा. मी काय सांगते 30 नाही, तो कमीत कमी 50 टू 60 पॉइंट्स खाली येतो आणि नंतर वर जातो. तुम्ही रेडी आहात 50 टू 60 पॉइंट्स द्यायला? तुम्ही एवढा मोठा एस-एल द्यायला रेडी आहात का? जर आहात तर मग तुम्ही जिंकलात. ओके. जर तुम्ही 60 पॉइंटचा जर एस-एल देत असाल तरच तुम्ही बँक निफ्टी करा. ओके. सो असं आहे. आणि बँक निफ्टीची कॅन्डल गेली तरी एकाच कॅन्डलमध्ये 60, 70, 80, 90, 100 पॉइंट पण देते बँक निफ्टी. ओके. पण एस-एल खूप मोठा आहे. एस-एल खूप मोठा आहे. ज्यांना कोणाला जमतं तेच करू शकतात. ओके. सो तुम्हाला फक्त YouTubeवरती दाखवतात, की हां 30%चा एस-एल आहे तर तुम्ही घ्या. आपण ठेवतोही 30 पॉइंटचा एस-एल ठेवतो आपण, याच्यावरती लावून देतो, एस-एल लावतो. ओके. सिस्टीममध्ये आणि हिट करतो आणि परत वरती असं होतं. ओके. आणि निफ्टीचं तुम्हाला म्हणजे मी तरी स्टार्टिंगमध्ये खूप युट्यूबर्सचे व्हिडिओ बघून मी पण निफ्टीचा 10 पॉइंटचा मी एस-एल लावायची. हिटच व्हायचा. नेहमी हिट व्हायचा. खूप कमी वेळा असं व्हायचं, की तो हिट न करता मला प्रॉफिट द्यायचा. पण त्या एक या 2 वेळेच्या म्हणजे 1 या 2 वेळ तो सक्सेसफुल व्हायचा. तर त्याच्यासाठी मी एवढे सगळे एस-एल कशाला देऊ? कशाला करू? आणि अ, मी जेव्हा हे केलं ना, त्याच्यानंतर म्हणजे मी तयारच नव्हते F&O सोडायला. फ्रँकली सांगते, मी तयारच नव्हते F&O सोडायला. कारण की मला माहीत होतं, की अ, मी काय करायचे, जेव्हा माझा लॉस आणि जवळपास लॉस व्हायचाच व्हायचा. मग माझा मूड खराब असायचा. मी खूप म्हणजे रडायचे. माझे हसबंड घरी आले, की मी सांगायची, की असं झालं, असं झालं. आज बघा ना एवढा लॉस झाला. मग लॉस झाल्यानंतर मी ओव्हर ट्रेडिंग केली. ओव्हर ट्रेडिंग करून केली, मग आणखीच लॉस झाला. मी ओव्हर ट्रेडिंग नको करायला पाहिजे होती. एक एस-एल हिट झाला होता ना, तर मग मी एक एस-एल घेऊन माझं सिस्टम बंद करायला पाहिजे होतं. पण मी ओव्हर ट्रेडिंग केली. आता मग माझा नवरा मला एकच गोष्ट म्हणायचा, की "हे बघ, तुला माहिती आहे का, की तू ह्याच्यामधून म्हणजे समोर चालून तू सक्सेसफुल होशील. तू पैसे कमवशीलच. जर तुला विश्वास आहे तुझ्यावर, तर चालेल. तू पैसे
म्हणजे तू ह्याच्यामध्ये लॉसही जरी करती आहेस तरी चालेल, पण तू शिक आणि तुझ्यावर विश्वास आहे. तू आणखी काहीतरी ह्याच्यामधून आणखी काही कुठे चुकलीस, काय चुकली ह्याच्यावर तू हे कर, वर्क कर. ओके. सो असं करत-करत पण कधीच मला असं झालं नाही, की मी प्रॉफिटेबल झाली असणार ऑप्शनमध्ये. ओके. सो खूप वेळा असं झालं, की मी सोडणारही होते. ओके. सो लास्ट वेळा मग माझे हसबंड म्हणाले, की "तू काहीच नको." आम्ही ना असे 2-3 स्टॉक्स बाय केले होते. रेलटेल वगैरे 5-6 स्टॉक आम्ही घेतले होते. असेच घेतले होते. सो त्यावेळेला काय झालं होतं, की त्याच्या 15 दिवसानंतरच त्या 2-3 स्टॉक जे घेतले होते त्यांनी 15-15% 20-20% चे आम्हाला रिटर्न्स दाखवले होते. सो हे बोलले, की "हे बघ तू असं कर, हे जे स्टॉक्स आहेत ह्याच्यामध्ये प्रॉपर ब्रेकआउट झाले होते, तर आपण तू हे ट्राय कर ना एकदा. भलेही तुला कमी पैसा म्हणजे इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, पण पैसा कमी तुला पैसा कमी येईल महिन्याचा." हे बघा कसं आहे ऑप्शनवर आपण जेव्हा करतो ना, तर आपले एक्स्पेक्टेशन काय असतात, की मी 15,000 पासून करते आणि महिन्याला ₹30,000 कमवते. म्हणजे डबल, ट्रिपल ॲक्चुअली मी तर डबल कमीच सांगते, ट्रिपल. कोणी-कोणी 15,000 पासून 30,000 नाही सॉरी 1-1 लाख रुपयाचे स्वप्न बघतात. पण हे कधीच पॉसिबल होत नाही. होतही असतील तरी खूप कमी लोकांचे होतात. ओके. सो मला एवढंच म्हणायचं आहे, की आपण एफ-एन-ओमध्ये ना खूप जास्त होप्स लावून बसतो, की नाही मला एफ-एन-ओमधूनच घ्यायचं आहे. नाही, तुम्ही आता ह्याच्यामध्ये मग कसं मी स्टार्ट केलं, मी 3 लॅक्स पासून वगैरे स्टार्ट केलं. मग हळू-हळू महिन्याचे 20,000-30,000 असे मी घ्यायची. मग त्याच्यानंतर हळू-हळू कॅपिटल वाढवलं. नंतर मग आता मी सांगू शकते, की जेवढा मी आता प्रॉफिट करते इक्विटीमध्ये, तेवढा प्रॉफिट मी ऑप्शनमध्ये कधीच करू शकले नसते. सो ह्याच्यामधून मला एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही ऑप्शनच्या मागे लागू नका. कारण की आपला हार्ड अर्न मनी असतो. तुम्ही जर तुमचाच पैसा बघा, तुम्ही जर तुम्ही जर तुम्हाला जर करायचंच आहे ऑप्शन, तर तुम्ही जर जॉब करता आहेत आणि तुम्हाला समजा महिन्याचे तुम्हाला समजा ₹50,000 तुम्हाला पगार आहे. त्यातला जर तुम्ही त्याच्यातले तुम्ही ₹10,000 चा जर रिस्क घेत असाल, तर गोष्ट वेगळी आहे. पण जर तुम्ही जॉब करत नाही, ओके, आणि तुम्ही तुमच्या म्हणजे कोणाकडून उधार घेऊन किंवा तुमच्या पॅरेंट्सकडून किंवा कोणाकडून तरी तुम्ही उधार घेऊन जर तुम्ही हे करत असाल, तर हे बिलकुल आहे. करू नका. खूप फसाल तुम्ही. हे दलदल आहे. ऑप्शन ट्रेडिंग दलदल आहे. आता माझ्या सबस्क्रायबरमध्ये पण खूप सारे ऑप्शन ट्रेडर्स असे असे असतीलही, की जे प्रॉफिटेबल असतील. त्यांना वाईटही वाटत असेल, की ही काय सांगते आहे. पण जे बिगिनर्स आहे मी त्यांना सांगते आहे, की प्लीज जाऊ नका. कारण की मला माहिती आहे, मी जेवढ्या लोकांना ओळखते, खूप सारे असे लोक आहेत, त्यांनी खूप मोठे-मोठे लॉस करून म्हणजे घरदार त्यांनी लावलेला आहे. असं काय म्हणजे असं सांगितलं तरी कमी आहे. सो माझं म्हणणं आहे, की तुम्ही ह्याला असं गॅम्बलिंगसारखं नका बघू. तुम्ही एक जॉबमध्ये कसं तुम्हाला महिन्याला 30,000-40,000 स्टार्टिंगला जर तुम्ही आले, तर तुम्हाला 30,000-40,000 महिना पगार मिळतो. तर तुम्ही तेवढे जर तुम्हाला पाहिजे आहे, समजा तुम्हाला एक्स अमाउंट पाहिजे, जसं की तुम्हाला ₹40,000 महिन्याला पाहिजे, तर तुम्हाला नाही की ₹5-6 लाख तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागतील. ओके. सो ह्याच्यामध्ये रिस्क खूप कमी आहे आणि खूप कमी म्हणजे तुम्ही आणि आपल्याला असे कोणतेही स्टॉक्स बाय करायचे नाही आहेत. मिड कॅप, स्मॉल कॅपपासून तुम्ही चालू करू नका. तुम्ही निफ्टी 50चे स्टॉक बघा. ओके. सो तुम्हाला 5-6 स्टॉक तर मिळूनच जातात. जे मी चार्ट पॅटर्न्स तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्यातले 4-5 स्टॉक तुम्हाला मिळूनच जातात. ओके. सो त्याच्यामध्येच तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. आता बघा मला सांगा 8 तारखेला याला ब्रेकआउट झाला. आता ह्याने 16% चा रिटर्न दिलेला आहे. जर आपण 1 लाख याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले असते, तर किती तुम्हाला फायदा झाला असता? 8 तारखेपासून आता. एका महिन्याच्या आत दिलेले आहे आणि ओके. असे जर तुम्ही 4-5 स्टॉक जरी घेतले, तर तुम्हाला 16 नाही, चला 16 नाही, 10% पकडा. तुम्ही 10% जर एका स्टॉकमधून घेतात आहे, 10% तर 1 लाखावरती 10 म्हणजे 10,000 ₹5,00,000 जरी तुम्ही इन्व्हेस्ट केले, तर तुम्हाला ₹50,000 महिन्याला येतोय ना आणि एका महिन्याच्या आत. ओके. सो हा 8 तारखेला, आजची 27 तारीखच आहे.
सो ही रियालिटी आहे. म्हणून मी सांगते की प्लीज ऑप्शन्स आणि मी जे तुम्हाला स्विंग ट्रेडिंगचं जे मी तुम्हाला सांगते आहे की मी स्विंग ट्रेडिंग वरती तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. सो त्याच्यामधला हा सगळ्यात पहिला पॉइंट आहे की तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग करायचं आहे तर तुम्हाला ऑप्शन सोडावं लागेल. ऑप्शन सोडावं लागेल. बिलकुल बघायचं आणि ऑप्शन सुटतच नाही. ऑप्शन जर सोडायचा असेल तर ऑप्शन चार्ट ओपन करून तुमच्या सिस्टीमवर लावायचंच नाही. जर तुम्हाला कारण बघा ऑप्शन चार्ट जर तुम्ही ओपन केला तर तुम्हाला तो म्हणजे आकर्षित करतो. असं वाटतं की अरे वॉव! स्ट्रॅटेजी बनली आहे, मी घेऊ का? मग घेऊनच घेतो. ओके, असं करतो आपण. म्हणून ऑप्शन चार्ट बघायचीच नाही. कितीही खाली जाऊ, कितीही वर जाऊ, निफ्टी, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचीच नाही. ओके. सो तुम्ही ऑप्शन चार्ट बघणं बंद करा. जर तुम्हाला ऑप्शन खरंच तुम्हाला अव्हॉइड करायचे आहे, तर ऑप्शन चार्ट बघणं बंद करा. ओके. सो ह्याच्यापेक्षा मी आणखी काही सांगू शकते का तुम्हाला? ओके. सो तुम्हाला फर्स्ट पॉइंट हाच आहे की तुम्ही जर ऑप्शनमधून स्विंगमध्ये येण्याचा तुमचा विचार आहे किंवा तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग करायचं आहे तर तुम्हाला ऑप्शन बिलकुल विसरावे लागतील. आणि तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही स्विंगमध्ये जेव्हा तुम्ही समजा पहिलाच महिना तुम्ही चालू केलात. एखादा स्टॉक आहे जसा ONGC आहे. ओके. ONGC तुम्ही बाय केला आणि तुम्ही ऑप्शन समजा ऑप्शनही तुम्हाला वाटतं की मी ऑप्शन पण घेतो. ओके. जर चांगली स्ट्रॅटेजी म्हणजे रोजचा एक ट्रेड मी करणार. पहिले तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करत होते. 10-10 ट्रेड, 5-5, 6-6 ट्रेड घेत होते. पण मी आता तुम्ही ठरवता, की मी आता एकच ट्रेड घेणार निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये आणि सोबत मी स्विंग पण करणार. असं जर तुम्ही विचार करत असाल, तर मी तुम्हाला सांगते, की बघा इथे ब्रेकआउट झाला. तुम्ही जर इथे कुठेतरी तुम्ही याला घेऊन घेतलं. ओके. सो हा आला खाली. मग तुमची सायकॉलॉजी काय होईल, की अरे यार स्विंग ट्रेडिंग चालू केली, पण माझा स्टॉक खाली आला, मी मायनसमध्ये आहे. हां. सो जाऊ दे आपण बँक निफ्टीचा एखादा ट्रेड घेऊ. सो बँक निफ्टीचा ट्रेड घेतला तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही लॉस केला किंवा प्रॉफिटही केला आणि हा 2 दिवसानंतर सरळ 5% म्हणजे 1,00,000चं वरती तुम्हाला 5% म्हणजे 5,000 जरी भेटले, ओके. सो इथून 5% जरी तुम्हाला इथपर्यंत जरी कॅप्चर केलं, तर जेव्हा तुम्हाला हा प्रॉफिट जो आहे ना, हा प्रॉफिट तुम्ही ऑप्शनमध्ये जेव्हा गमवाल ना ऑप्शनमध्ये, तेव्हा तुम्हाला कुठेतरी वाईट वाटेल, की अरे मी ह्याला 1, 2, 3, 4 दिवसापासून होल्ड करतोय हा 5,000ला. ह्याला मी एक ऑप्शन करून एकाच ट्रेडमध्ये मी याला हे करून टाकलं, लूज केलं. जेव्हा आणि ही फिलिंग येईल, तेव्हा तुमचे ऑप्शन आपोआप सुटतील. कारण की जी गोष्ट कमवायला मला 5-6 दिवस लागती आहे, ती मी एकाच दिवसात गमावतो आहे. ओके. सर हे हळू-हळू जाईल. हे इझिली होणार नाही. माझ्याकडनं पण नाही झाले होते. पण मला माहिती आहे, की मी एवढा वेळ वेट करते आणि हा पैसा मी 1 अन् 2 दिवसामध्ये जर बुडवेल, तर ह्याच्यामध्ये काही अर्थच नाही. मग आपण प्युअरली गॅम्बलिंग करतो आहे. आहे ना? असं. सो आता मी तुम्हाला इथे आपण करूया. स्विंग ट्रेडिंगचं मी तुम्हाला एक हे देते. स्विंग ट्रेडिंग जर आपल्याला शिकायची आहे, तर आपल्याला किती कोणकोणते पॉइंट्स लागतील. ओके. सो फर्स्ट आहे अवॉइड ऑप्शन ट्रेडिंग. अरे हे काय झालं? हे काय होत आहे? एक मिनिट मी आय थिंक माझा व्हिडिओ बंद झालाय की का मी चेक करते. अरे यार. Traders, welcome back.
ओके, काहीतरी गडबड झाली. असो, मी तुम्हाला डायरेक्ट सांगते. ओके. सो स्विंग ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायचं आहे, तर तुम्हाला पहिले काय करायला लागेल, अवॉइड ऑप्शन ट्रेडिंग. तुम्हाला फर्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये नोट डाऊन करावं लागेल, की तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग अवॉइड करायचं आहे. ओके. आणि सेकंड पॉईंट असणार आहे, तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं आहे. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे त्याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स आलं, परत ट्रेंड लाईन्स आले. ओके. त्याच्यामध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आले, त्याच्यामध्ये चार्ट रीडिंग्स आले. ओके. हे सगळं कशामध्ये येतं, टेक्निकल ॲनालिसिसमध्ये. सो तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस शिकावं लागेल, सेकंड पॉईंट. आणि थर्ड पॉईंट आहे चार्ट रीडिंग शिकायचं आहे. म्हणजे जेवढे तुम्ही चार्ट पॅटर्न शिकले आहेत ते चार्ट तुमच्या स्टॉक्सवरती कसे फॉर्म होतात, प्रत्येक स्टॉकमध्ये कोणकोणत्या स्टॉकमध्ये कोणता चार्ट पॅटर्न बनलेला आहे हे रीड करायचं आहे. सो त्यालाच आपण काय म्हणतो, चार्ट रीडिंग आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर येते रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं आहे, हा पॉईंट पण आपण डिस्कस करणार आहोत. ओके. सो थर्ड पॉईंट इज रिस्क मॅनेजमेंट. मग फोर्थ पॉईंट काय येतो, कोणकोणते असे सेटअप्स, जसं की आता मी तुम्हाला रेंज ब्रेकआउटचा एक सेटअप सांगितला. सो तसे सेटअप्स असतात. कोणकोणते असे तुम्हाला स्टार्टिंगमध्ये कोणते कोणते असे सेटअप्स आहेत बेस्टवाले, ते सेटअप आपण डिस्कस करूया. त्याच सेटअपवरती आपण स्टार्टिंगमध्ये आपण ट्रेड घेऊया. ओके. सो ते सेटअप आपण शिकूया. नंतर फिफ्थ पॉईंट आहे हाऊ टू एक्झिक्यूट ट्रेड. म्हणजे बाय आणि सेल कुठे करायचं आहे, म्हणजे एखादा स्टॉकमध्ये ब्रेकआउट झाल्यावर कुठे बाय करायचं आहे आणि कुठपर्यंत बाय करायचं आहे, सेल कुठे करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. ओके. सो एवढे आहेत आपले स्विंग ट्रेडिंगचे पॉईंट्स. सो आता ह्याच्यानंतरचा जो नेक्स्ट वाला जो व्हिडिओ मी बनवेल एज्युकेशनलवाला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट पॉईंट जसं अवॉइड ऑप्शन ट्रेडिंगबद्दल तर आज मी सांगितलेलंच आहे तुम्हाला, पण तरी तेही सांगणार आणि हे सांगणार तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस आपण स्टार्ट करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. सो हां, आणि मी त्या दिवशी फ्रायडेला मी ICICI प्रू बुक केला होता. ओके. सो हा बघा, हा 26 जुलैचा हा ट्रेड आहे बघा. सो हा 6,008 6,080 हे झाले होते, बुक झाले होते. ओके. सो ते बुक करण्यामध्ये 100-200 रुपये इकडे तिकडे झाले. ओके. सो दाखवते मी तुम्हाला, हे बघा, ICICI प्रूली 6,879. ओके. सो एवढे मी बुक केले होते. ओके. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या संडे आहे, तर माहिती नाही, माझं काही काम निघू शकतात. ओके. सो जर मी फ्री असली, असंच मला वेळ मिळाला, तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल नेक्स्ट टॉपिकवरती. ओके. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून मला सांगा. ओके. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. लाईक्स तुम्ही फार कमी करता. ओके. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबरसोबत. ओके. सो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.